नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विजेता करिअर पॉईंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण आधुनिक भारताचे 15 प्रश्न पाहणार आहोत, जे की TCSने पूर्वी विचारलेले आहेत आणि त्यांचं स्पष्टीकरण पण पाहणार आहोत। आपले जर विजेता करिअर पॉईंटवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपलं विजेता करिअर पॉईंट चॅनल आणि टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करा, जेणेकरून पुढे मी जे व्हिडिओ टाकेल ते तुम्हाला उपलब्ध होऊन जातील। पहिला प्रश्न आहे, खालीलपैकी कोण भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहाल मतवादी नेते होते, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर 4 ऑप्शनपैकी बाळ गंगाधर टिळक हे जहाल मतवादी नेते होते, त्याच्यामुळे पहिलंच ऑप्शन आपलं उत्तर ठरणार आहे। फिरोजशाह मेहता असतील, सुरेंद्रनाथ बॅनर्जी असतील, गोपाळकृष्ण गोखले असतील, हे सर्व मवाळ नेते होते, त्याच्यामुळे जहाल मतवादी नेते बाळ गंगाधर टिळक होते। आणि मवाळांचा जो कालखंड होता तो 1885 ते 1905 या कालखंडातला होता आणि जहालांचा जो कालखंड होता तो 1905 ते 1920 या कालखंडामध्ये होता। या काळात लोकमान्य टिळकांचे राष्ट्रसभेवर महत्त्व वाढल्याने या काळाला टिळक युग सुद्धा म्हणून ओळखले जाते। मवाळाप्रमाणे जहालांचे ध्येयसुद्धा स्वराज्य प्राप्त करणे हेच होते, परंतु त्यांनी ही मागणी अधिक आक्रमकपणे केलेली होती। जहाल जे नेते आहेत त्यांच्यातले महत्त्वाचे नेते आपण पाहूयात। पहिले नेते आहेत लाला लजपत राय, त्याच्यानंतर दुसरे आहेत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, तिसरे आहेत बिपिनचंद्र पाल। या तिघांना लाल बाल पाल असे म्हणून सुद्धा ओळखल्या जात होते। आणि अरविंद घोष हे सुद्धा लक्षात असू द्या, हे जहालांचे नेते होते। याच्यानंतर दुसरा प्रश्न आपण पाहूयात। छत्रपती प्रतापसिंह यांनी आपले अधिकारी रंगो बापूजी यांच्यासह 1857च्या उठावात भाग घेतला होता, ते महाराष्ट्रातील डॅडेश येथील होते, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। रंगो बापूजी गुप्ते हे कुठले होते असा प्रश्न विचारलेला आहे। तर रंगो बापूजी गुप्ते हे सातारचे होते, त्याच्यामुळं चौथा ऑप्शन तुमचं उत्तर ठरणार आहे। तर रंगो बापूजी गुप्ते यांच्याविषयी आपण माहिती घेऊ। सातारा येथील छत्रपती प्रतापसिंहांचे हे कारभारी होते आणि प्रतापसिंहांचे राज्य गेल्यानंतर ते इंग्लंडला जाऊन मिळविण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केलेले होते आणि त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची दाद मागण्यासाठी ते इंग्लंडला गेले, परंतु ते अयशस्वी ठरलेले होते। अयशस्वी ठरल्यानंतर 1854मध्ये ते भारतामध्ये परत आले आणि त्यांनी 1857चा उठाव सुरू होताच उठाव करण्याचा प्रयत्न केलेला होता। त्यासाठी त्यांनी भोरपासून बेळगावपर्यंत फिरून रामोशी, कोळी, मांग या जमातीतील जे लोक होते त्यांना एकत्र करून ब्रिटिशांविरुद्ध उठाव करण्यासाठी प्रयत्न केलेला होता। आणि ही बातमी ब्रिटिशांना अगोदरच कळाल्यामुळं त्यांचं बंड जे होतं ते मोडून काढण्यात आलं होतं। भोरच्या पंत सचिवांचे नौकर कृष्णाजी सदाशिव शिंदकर यांनी रंगूबापू यांना ब्रिटिशांच्या हवाली केलेलं होतं, त्याच्यामुळे हा उठाव शमलेला होता। 1848 साली लॉर्ड डलहौसीने दत्तक वारसा हक्क नामंजूर करून सातारा राज्य खालसा केलेलं होतं। त्याच्यानंतर रंगो बापूजी गुप्तेने बरेचसे प्रयत्न केलेले होते। एवढे पॉईंट्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे। तिसरा प्रश्न आपण पाहूयात। भारतीय राष्ट्रीय सैन्य किंवा आझाद हिंद फौजेचे मुख्य शिल्पकार कोण होते, असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे। तर आझाद हिंद फौजेचे मुख्य शिल्पकार सुभाषचंद्र बोस हे होते, त्याच्यामुळं पहिलं ऑप्शन तुमचं उत्तर ठरणार आहे। सुभाषचंद्र बोस यांच्याविषयी आपण माहिती घेऊ। त्यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी ओडिसामधील कटक येथे झालेला होता। 1938 आणि 1939मध्ये ते अनुक्रमे हरिपुरा जे की गुजरातमध्ये येते आणि त्रिपुरी मध्य प्रदेशमध्ये येते तिथल्या काँग्रेसच्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते। म्हणजे 1938मध्ये हरिपुरा येथले अध्यक्ष होते आणि 1939मध्ये त्रिपुरा येथे काँग्रेसचे अध्यक्ष झालेले होते। 1939मध्ये त्यांनी फॉरवर्ड ब्लॉक हा पक्ष स्थापन केला होता। ते काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर हा पक्ष त्यांनी स्थापन केलेला होता। आझाद हिंद फौज यांच्याविषयी माहिती घेऊ। मार्च 1942मध्ये रासबिहारी बोस यांनी टोकियो येथे 40,000 युद्धकैद्यांना एकत्र करून आझाद हिंद सेना नावाची एक संघटना स्थापन केली होती। या सेनेचं नेतृत्व नंतर सुभाषचंद्र बोस यांनी केलं आणि यांनाच आझाद हिंद सेनेचे शिल्पकार म्हणून सुद्धा ओळखले जाते आणि त्यांच्यावर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे।
चौथा प्रश्न आपण पाहूयात. 1857च्या स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झालेले चिमासाहेब महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यातील होते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर चिमासाहेब हे कोल्हापूरचे होते. त्याच्यामुळे तुमचा ऑप्शन तिसरं उत्तर ठरणार आहे. तर कोल्हापूरमध्ये 2 वेळा उठावाचे प्रयत्न झालेले होते. 31 जुलै 1857 रोजी 27 रेजिमेंटमधील भारतीय सैनिकांनी रामजी शिरसाट यांच्या नेतृत्वाखाली उठाव करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली रेजिमेंटची तिजोरीसुद्धा लुटलेली होती. जेकब या ब्रिटिश अधिकाऱ्याने यांचा उठाव मोडून काढलेला होता आणि या उठावाला चिमासाहेबांचा सपोर्ट आहे असं सुद्धा मानल्या जात होतं. 15 डिसेंबर 1857 रोजी कोल्हापूरच्या चिमासाहेब यांनी उठावाचा प्रयत्न केलेला होता, परंतु ब्रिटिशांनी त्यांना पकडून कराची, जे की सिंध प्रांतामध्ये येत होते, तिथे नेऊन ठेवले. तेथेच त्यांचा 15 मे 1869 रोजी मृत्यू झालेला होता. त्याच्यामुळं चिमासाहेब हे कोल्हापूरचे होते आणि त्याच्यावर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 5वा प्रश्न आपण पाहूयात. डॉक्टर B.R. आंबेडकर यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर डॉक्टर B.R. आंबेडकर किंवा बाबासाहेब आंबेडकर यांनी 1927 पासून मंदिर प्रवेशाची चळवळ करण्याची सुतोवाच केली होती. त्याच्यावर हा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी आपण माहिती घेऊयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल 1891 रोजी महू येथे झाला होता आणि त्यांचं मूळ गाव जे होतं ते आंबडवे, जे की रत्नागिरीमध्ये येथे होतं. 1912 त्यांनी अर्थशास्त्र व राज्यशास्त्र हे विषय घेऊन एल्फिन्स्टन कॉलेजमधून BA परीक्षा पास केली होती. जुलै 1913 ते जुलै 1916 या दरम्यान महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी दिलेल्या दरमहा 25 रुपयाच्या शिष्यवृत्तीच्या आधारे अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात त्यांनी उच्च शिक्षण घेतलेलं होतं. जून 1916 कोलंबिया विद्यापीठातून त्यांनी PhD मिळवली होती. 1927 त्यांनी महाड येथे 14 तळ्याचा सत्याग्रह केला होता आणि इथूनच मंदिर प्रवेशाच्या चळवळीस त्यांनी सुरुवात केलेली होती आणि त्याचं सुतोवाच पण केलेलं होतं, म्हणून 1927 हे उत्तर देण्यात आलेलं आहे. 6वा प्रश्न आपण पाहूयात. 1857च्या उठावात सहभाग नोंदविणारे भागोजी नाईक हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या ठिकाणचे होते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर 1857च्या उठावात सहभाग घेणारे भागोजी नाईक हे अहमदनगर मधील होते. तर भागोजी नाईक यांच्याविषयी आपण माहिती घेऊ. त्यांचा जन्म 1804 साली झालेला होता. नाशिक जिल्ह्यामधील नांदूर शिंगोटे येथे एका भिल्ल कुटुंबात त्यांचा जन्म झालेला होता. 4 ऑक्टोबर 1857 रोजी ब्रिटिश सुप्रिटेंडेंट जेम्स विल्यम्स हेनरी यांनी भागोजी यांना पकडण्यासाठी मोठी फौज घेऊन टेलर आणि थँकर यांच्या फलटणीसह त्यांच्यावर आक्रमण केले होते. नांदूर शिंगोट्याजवळ भागोजी नाईक आणि ब्रिटिश सैन्यात लढाई झाली होती. या लढाईत भागोजीने मारलेल्या गोळीत हेनरी ठार झालेला होता. नंतर ब्रिटिशांनी फितुरीने भागोजी नाईक यांना ठार केले होते आणि यांचं जे ठिकाण होतं ते अहमदनगर होतं. याच्यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 7वा प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी कोणत्या घटनेचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी नाईटहुड या पदवीचा त्याग केला असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर जालियनवाला बाग हत्याकांड या घटनेचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी नाईटहुड पदवी त्यागलेली होती. तर जालियनवाला बाग हत्याकांड याच्याविषयी आपण माहिती घेऊ. 13 एप्रिल 1919 रोजी सभाबंदी हुकूम डावलून बैसाखी सणाच्या दिवशी पंजाबच्या अमृतसरमधील जालियनवाला बागेत निषेध सभा भरवण्यात आलेली होती आणि या सभेचे जे अध्यक्ष होते ते लाला कन्हैयालाल हे होते. या सभेत जमलेल्या जमावावर जनरल रेजिनाल्ड डायरने दारुगोळा संपेपर्यंत गोळीबार केलेला होता. इथं 1600 फैरी झाडण्यात आलेल्या होत्या. याच्यामध्ये बरेचसे लोक मृत्युमुखी पडले होते. जालियनवाला बाग हत्याकांडाचा निषेध म्हणून रवींद्रनाथ टागोर यांनी सर ही पदवी त्यागलेली होती आणि याच्यावरच प्रश्न विचारण्यात आलेला आहे. 8वा प्रश्न पाहूयात. डॅडॅश या दिवशी भगतसिंग आणि B.K. दत्त यांनी केंद्रीय कायदे मंडळात बॉम्ब टाकला होता असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे.
तर 8 एप्रिल 1929 रोजी भगतसिंग आणि बी.के. दत्त यांनी कायदेमंडळात बॉम्ब टाकलेला होता. तर केंद्रीय कायदेमंडळातील बॉम्ब प्रकरण आपण पाहूया. 8 एप्रिल 1929 रोजी भगतसिंग व बटुकेश्वर दत्त यांनी कायदेमंडळात 2 बॉम्ब टाकलेले होते. या दिवशी सरकार क्रांतिकारी चळवळ आणि कामगार चळवळ दडपण्यासाठी पब्लिक सेफ्टी बिल आणि ट्रेड डिस्प्यूट बिल हे 2 विधेयके मांडणार होते आणि त्याच दिवशी त्यांनी बॉम्ब टाकला होता. हा बॉम्ब टाकण्याचा उद्देश HSRAची उद्दिष्टे लोकांपर्यंत पोहोचविणे हा होता. म्हणजे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही जी संघटना स्थापन झाली होती तिचे उद्दिष्टे लोकांपर्यंत पोहोचावेत याच्यासाठी हा बॉम्ब त्यांनी टाकलेला होता. आणि हा बॉम्ब निरुपद्रवी बनवण्यात आला होता जेणेकरून त्याच्यातून कोणती मोठ्या प्रमाणात हानी होऊ नये असा जो बॉम्ब बनविलेला होता. याच्यानंतर 9वा प्रश्न आपण पाहूयात. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल ची स्थापना कोणत्या वर्षी झाली असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर याचं उत्तर आहे 1784 मध्ये एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलची स्थापना झाली होती. एशियाटिक सोसायटी ऑफ बंगाल याच्याविषयी आपण माहिती घेऊ. स्थापना झाली होती 15 जानेवारी 1784 मध्ये. संस्थापक होते विल्यम जोन्स आणि स्थापनेचं जे ठिकाण आहे ते फोर्ट विल्यम कोलकाता किंवा बंगालमधले हे ठिकाण आहे. या स्थापनेचा उद्देश होता या संस्थेचा प्राचीन काळातील इतिहास आणि संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी ही संस्था त्यांनी स्थापन केली होती. कोणी केली होती? विल्यम जोन्स यांनी ही संस्था स्थापन केली होती. हा पॉईंट लक्षात असू द्या. 10वा प्रश्न आपण पाहूया. ऑगस्ट 1942 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन मुंबईतील गोवालिया टँक क्रांती मैदान येथे आयोजित केले होते. खालीलपैकी कोण या अधिवेशनाचे अध्यक्ष होते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद हे होते. तर छोडो भारत चळवळ सुरू होण्याच्या अगोदरचं हे अधिवेशन आहे, म्हणजे तिथेच सुरुवात झालेलं. तर छोडो भारत चळवळी दरम्यानचं हे अधिवेशन आहे. 7 व 8 ऑगस्ट 1947 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिवेशन मुंबई येथे गोवालिया टँक येथे भरवण्यात आलेलं होतं. या अधिवेशनाचे अध्यक्ष मौलाना अबुल कलाम आझाद हे होते. या अधिवेशनामध्ये छोडो भारत चले जाओचा ठराव पास करण्यात आलेला होता आणि हा ठराव जो आहे तो पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मांडलेला होता. महात्मा गांधींनी भाषणामध्ये करा किंवा मराचा संदेश दिलेला होता. म्हणजे डू ऑर डायचा संदेश महात्मा गांधींनी येथे दिलेला होता. हे पॉईंट्स तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर 11 नंबरचा प्रश्न आपण पाहूयात. खालीलपैकी कोणी मूकनायक हे वर्तमानपत्र सुरू केले असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे वृत्तपत्र सुरू केलेले होतं. तर मूकनायक वृत्तपत्राविषयी आपण माहिती घेऊया. सुरुवात 31 जानेवारी 1920 रोजी केलेली होती. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाज जागृतीसाठी हे वृत्तपत्र सुरू केले होते. मूकनायक हे पाक्षिक स्वरूपाचे वृत्तपत्र होते. हे वृत्तपत्र सुरू करण्यासाठी छत्रपती शाहू महाराजांनी आंबेडकरांना 2500 रुपयाची मदत केलेली होती. 1923 मध्ये हे पाक्षिक बंद पडलेलं होतं. म्हणजे 1920 मध्ये सुरू झालं आणि 1923 मध्ये बंद पडलेलं होतं. 12 नंबरचा प्रश्न पाहूयात. खालीलपैकी कोणी हिंदुस्थानी प्रचार सभेची स्थापना केली होती असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर महात्मा गांधी यांनी हिंदुस्थानी प्रचारिणी सभेची स्थापना केली होती किंवा हिंदुस्थानी प्रचार सभेची. हिंदुस्थान प्रचार सभेविषयी आपण माहिती घेऊ. स्थापना 1942 मध्ये झालेली होती. संस्थापक होते महात्मा गांधी. हिंदी भाषेचा प्रचार प्रसार करण्यासाठी ही संस्था स्थापन करण्यात आली होती आणि हिंदी भाषेचा प्रचार करण्याचे कार्य ही संस्था करत असते. तर 13 नंबरचा प्रश्न पाहू. कोणत्या वर्षी काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झाली असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर 1934 मध्ये काँग्रेस समाजवादी पक्षाची स्थापना झालेली होती. त्याच्याविषयी आपण माहिती घेऊयात. काँग्रेस समाजवादी पक्ष स्थापना 1934 मध्ये झालेली होती आणि याचे संस्थापक जे होते ते जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, आचार्य नरेंद्र देव, मीनू मोसानी हे सुद्धा याचे संस्थापक होते. काँग्रेस पक्षांतर्गत स्थापना करण्यात आलेली होती. या पक्षाची जी स्थापना झाली होती ती काँग्रेस पक्षांतर्गत करण्यात आली होती. हा पक्ष 1948 मध्ये विसर्जित सुद्धा करण्यात आलेला होता. म्हणजे 1934 मध्ये हा पक्ष स्थापन झालेला होता आणि 1948 मध्ये याचं विसर्जन करण्यात आलेलं होतं. त्याच्यानंतर आपण 14 क्रमांकाचा प्रश्न पाहूया. विदा सावरकर यांनी बांधलेले
पतित पावन मंदिर हे महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारण्यात आलेला होता. तर पतित पावन मंदिर हे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बांधण्यात आलेलं होतं. तर पतित पावन मंदिराविषयी आपण माहिती घेऊया. विनायक दामोदर सावरकर यांनी रत्नागिरी येथे पतित पावन मंदिर बांधलेले होतं. हे मंदिर सर्व हिंदूंसाठी खुले असत असे. हे मंदिर उभारण्यासाठी भागोजी शेठ कीर यांनी आर्थिक मदत केलेली होती. 15वा प्रश्न आपण पाहूया. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते असा प्रश्न विचारण्यात आलेला आहे. तर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल चक्रवर्ती राजगोपालाचारी किंवा सी राजगोपालाचारी हे होते. तर गव्हर्नर जनरल यांच्याविषयी काही महत्त्वाचे पॉईंट मी सांगणार आहे, ते लक्षात ठेवा, ज्याच्यावर प्रश्न विचारण्यात येऊ शकतो. बंगालचा पहिला गव्हर्नर जर कोण आहे असं विचारलं तर लॉर्ड क्लाइव्ह हे त्याचं उत्तर येते. त्याच्यानंतर बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे असं जर विचारण्यात आलं तर वॉरेन हेस्टिंग हे उत्तर येते. पहिला गव्हर्नर जनरल हा पॉईंट लक्षात असू द्या. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण होता असा जर प्रश्न विचारण्यात आला तर लॉर्ड कॅनिंग हे उत्तर येते. स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन हे होते. स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल सी राजगोपालाचारी हे होते. तर एवढे पॉईंट्स तुम्हाला गव्हर्नर जनरलविषयी माहीत असणं गरजेचं आहे. तर आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण 15 आधुनिक भारताचे प्रश्न आणि त्याचं स्पष्टीकरण पाहिलेलं आहे. तर याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी पुढचे प्रश्न घेणार आहे. तर आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा, जेणेकरून तुमची उत्तरं बरोबर येईल. आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूयात. धन्यवाद.